नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 13 मे 2026. एकंदरच मान्सून राज्यामध्ये कधी येणार आहे आणि तो किती प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता आहे. तर मान्सून राज्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच जवळपास दक्षिण महाराष्ट्र हा संपूर्ण व्यापण्याची शक्यता आहे. म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये 7 तारखेपर्यंत जूनच्या. तर त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये देखील ह्या छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी या भागापर्यंत देखील तो व्यापण्याची शक्यता आहे एकंदरच. आणि पुणे या भागामध्ये तू 1 जूनपासून पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये 1 जूनपासून तू सुरुवात होणार. पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या भागामध्ये मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता आहे. केरळामध्ये तू 31 मेला आपण अंदाज दिलेला आहे. तर एकंदरच त्या कालावधीमध्ये पावसाची शक्यता आहे. 1-2 दिवस कमी जास्त देखील होऊ शकतात. आणि एकंदरच मान्सून हा यावर्षी देखील 100% पडणार आहे शेतकऱ्यांनो. काही ठिकाणी 100% पेक्षा जास्त पडणार आहे. म्हणजे एकंदरच सर्व महाराष्ट्रामधून जर पाहिलं तर आपण एकंदर 100% काढलेली आहे सरासरी. आणि 100% पेक्षा जास्त ही विदर्भामध्ये पडण्याची शक्यता आपण असा अंदाज मागच म्हणजे जवळपास 6 महिन्यापूर्वीच आपण वर्तवलेला होता. आणि यावर्षीचा मान्सून हा चांगला असणार, 100% पाऊसमान असणार हे आपण अंदाज 2024 डिसेंबर 2024 रोजी तब्बल जवळपास आज त्याला दीड दोन वर्ष होते येईल एवढा अंदाज आपण दिलेला आहे. आणि त्याच दिवशी आपण अंदाज 2027 पर्यंत देखील दिलेला होता. 2027ला भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनो. आणि पडण्याची शक्यता जास्तीत जास्त टक्केवारी जर पाहिजे तर आज जवळपास 60 ते 70 टक्केवारीपर्यंत आपण गेलेला आहोत त्यामध्ये. आणि आपण अंदाज दिलेला आहे. तर आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता, ती हलक्या पावसाची वादळी स्वरूपामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगरचा दक्षिण भाग या भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरच गरमीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि टेम्परेचर देखील 43-44 पर्यंत गेलेलं आहे अकोला या भागामध्ये. आणि काही भागामध्ये 42 जरी असलं तरी गरमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे थोडंसं अवकाळी पावसाला वातावरण हे पोषक निर्माण होत आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. पण पावसाची व्याप्ती मोठ्या स्वरूपामध्ये नसणार, किंवा पाऊस हा मोठा नाही. फक्त मोठा पाऊस म्हणजेच 30, 40, 50 मिलीमीटर पर्यंत पाऊस हा कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. इकडे मात्र फक्त 10-5 मिलीमीटर किंवा 10-20 मिलीमीटर पर्यंतच पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे मोठ्या जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही. तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी. एकंदरच पाहिलं तर हे वातावरण म्हणजे गरमीमुळे वातावरण स्थानिक निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वाढत आहे शेतकरी. ह्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच 15 ते 16 तारखेपर्यंत, आज 13 तारीख आहे. तर त्याच्यानंतर पुन्हा अजून पावसाचं वातावरण जे कमी होण्याची शक्यता आहे. तर आणि इकडे मोठ्या स्वरूपामध्ये दक्षिण अरबी समुद्रामध्ये मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. आणि चक्रीवादळ निर्माण झालेले आहे. चक्रीवादळ साधारण स्टेज जर पाहिजे तर चक्रीवादळाची स्टेज 1-2 स्टेजमध्येच राहण्याची शक्यता आहे. 2 ते 3 मध्येच, म्हणजे जवळपास 100 ते 125 किलोमीटरपर्यंत ताशी वेग राहण्याची शक्यता आहे. त्याच्यापेक्षा मोठे जाण्याची शक्यता नाही जास्तीत जास्त. आणि 50 सरासरी त्याची तासी वेग 50 ते 60-70-80 पर्यंत राहील. पण एखादा वेळेस थोडा वाढवून तो 100 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आणि ते चक्रीवादळ जे आहे ते म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला कुठलाही त्या चक्रीवादळाच्या पावसाचा धोका नाही. चक्रीवादळाचा पाऊस जर आला तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहनी स्वरूपामध्ये पाऊस पडत असतो, पण तसा पाऊस पडणार नाही शेतकऱ्यांनो. त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांची शेती पिकाची कामे राहिलेली आहेत ते तुम्ही कामं जे आहेत ते 26-27 मे पर्यंत तुम्ही करून घ्या. नंतर मात्र अवकाळी पाऊस सुरू होणार आहे. अवकाळी पाऊस हा चांगल्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता ती 26 तारखेपासून पुढे आहे. 26 मे पासून मात्र बऱ्याच ठिकाणी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये मात्र 26 तारखेपासून पुढे होतं बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि तो पाऊस मात्र जास्त देखील पडणार आहे. तो पाऊस 30-40 मिलीमीटर पर्यंत देखील पडण्याची शक्यता आहे. तसेच लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील तो पडण्याची शक्यता आहे. एकंदरच हा आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मात्र मान्सूनची दमदार एंट्री होणार आहे ती दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील. तसेच आपली शेतीची कामे